36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. दिनांक 23 जानेवारी 2026 तिवसा तालुक्यातील मार्डी येथे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि NXT इन्फ्रा या कंपनीच्या वतीनं 37व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महाअंतर्गत रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने लोकांमध्ये जनजागृती होण्याच्या हेतूने गाव में चर्चा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या कार्यक्रमामध्ये गावातील गावकऱ्यांना रोड सुरक्षा, हेल्मेटचं महत्त्व, गाडी चालवताना घ्यावं याची काळजी, तसेच 18 वर्षाखालील मुलांना गाडी चालवण्यासाठी बंदी या विषयावर मार्गदर्शन करण्यात आलंय. तसेच गावातील गावकऱ्यांसाठी लकी ड्रॉचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं. या लकी ड्रॉच्या अंतर्गत सचिन गजभिये, मार्डी, रंजना मगरदे या 2 विजेत्यांना हेल्मेट बक्षीस स्वरूपात देण्यात आलं. या कार्यक्रमाला गावातील सरपंचांच्या गोरे मॅडम, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या तालुका व्यवस्थापक रुबीना शहा, NXT इन्फ्रा या कंपनीचे वरिष्ठ रोड सुरक्षा अधिकारी सुरेंद्र गेडाम, तसेच शिवांश मल्टीपर्पज फाउंडेशन अमरावती या संस्थेचे अध्यक्ष दिनेश गोहत्रे, प्रिया माहुरे, सहयोगिनी महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडलाय. मान्यवरांनी उपस्थित नागरिकांना रस्ता सुरक्षेबद्दल मोलाचं मार्गदर्शन केलंय. जे बाईक घेऊन कामाला निघतात तर त्या 70 दुपट्ट्यांनी खरंच त्यांचा जीव वाचू शकतो का, याचा कधी तुम्ही विचार केला का? तर मित्र हो, आपण पण सध्या लक्षात ठेवा की 70 किंवा 100 दुपट्टा आपण बांधतो, हा आपला जीव वाचू शकत नाही. रस्त्यावरती पडल्यानंतर सगळ्यात महत्वाचा आहे आपला मेंदूचा भाग. या मेंदूच्या भागाला जर अपघात झाला तर बिना रक्त वाहता आपला जीव जाऊ शकतो. सोबतच माझ्या इथे भगिनींना माझी विनंती आहे की जर घरून मिस्टर निघत असतील किंवा पतिदेव निघत असतील तर त्यांना आवर्जून सांगावं, हे 400 किंवा 1000 रुपयाचं हेल्मेट तुमचा पूर्ण परिवाराचा जीवन रक्षा करू शकते. आवर्जून दुपट्टा न घालता त्यापेक्षा जर हेल्मेट, अमावस्याच्या वेळी रात्रीच्या वेळेस आपण टिका नाही लावला किंवा आपण आंघोळ करून नाही गेली, आपण गाडीला पूजा नाही केली, त्याच्यामुळे ऍक्सिडेंट होतो, बरोबर का? तर हे रिझन आधीचे आहेत, जे ज्यांना माहिती नाही की रस्त्यावरती ऍक्सिडेंट कशामुळे होतात. रस्त्यावरती जे ऍक्सिडेंट होतात त्याच्या मागचे रिझन आहेत ओव्हरस्पीड. ओव्हरस्पीड म्हटलं म्हणजे जर 2 मिनिटं पण जर आपण किंवा घरून आपण निघताना 2 मिनिटं आधीच निघालो तर आपल्याला तो वेळ वाचवता येईल. कुठे ब्रेक मारायचा आहे, कुठे स्पीडनं गाडी न चालवता येईल आपल्याला, आपण याची काळजी घेऊ शकतो. पण नाही, आपल्याला जर इथनं जर कुठे जायचं आहे, कुणाला जायचं आहे, 15 मिनिटाचा रस्ता आहे, 15 मिनिटाचा रस्ता असला तरी पण आपण 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं आपल्याकडे राहते, आपण त्यावेळेला निघतो. तर गावकरी मंडळींनी सर्वात आधी मी तुम्हाला नाही तर मी आजीला, इथे जी आमची आजी बसलेली आहे, मी त्यांना विचारतो, आजी आपल्याकडे जे ऍक्सिडेंट होतात त्याचं मेन कारण कोणतं? कुत्रं आडवं गेलं, मांजर आडवं गेलं, हे आहे ना, बरोबर? टाळ्या आल्यासाठी वा वा वा. तर अजून एक कारण आहे, आपण आपल्या गाडीला लिंबू मिरची नाही लटकवली किंवा आपण गाडीची पूजा नाही केली, त्याच्यामुळे ऍक्सिडेंट होतात. आजी बरोबर ना? बरोबर? इथे उपस्थित माझ्या भगिनी आणि मित्रमंडळी, तुम्ही सांगा, आपण जर गाडीची पूजा केली नाही किंवा त्याला लिंबू मिरची लटकवली नाही तर आपल्यासोबत ऍक्सिडेंट होतो. हे बरोबर आहे का? बरोबर? अगदी बरोबर नाही, योग्य नाही आहे. सोबतच जर आपल्याला आपल्या शेजारसोबत भांडणं झालेत आणि त्यांनी आपल्या नावाचे बोटं मोडले किंवा तो आपल्याला बघून थुकला आणि आपण रस्त्याने जाता जाता आपला ऍक्सिडेंट झाला तर. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी दिनेश गोहत्रे, चांदूर बाजार.